नमस्कार, मी सौमित्र पोटे, मित्र म्हणे आरोग्यमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज आपण भेटतोय ॲस्टर आधार या हॉस्पिटलच्या निखिल गुळवणी डॉक्टरांना। डॉक्टर, मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। नमस्कार। आजचा विषय आहे कॅन्सर, जो आधी वाटायचं की खूप लांब आहे आपल्यापासून, पण आता तो खूप जवळजवळ येतो असं वाटतंय। आणि आता परिस्थिती अशी आहे की आजूबाजूला अशी खूप उदाहरणं आहेत की अचानक कॅन्सरची एक केस येते आणि त्याला कॅन्सर झाला, याला कॅन्सर झाला असं दिसतं। त्यामुळं मग हा नेमका कॅन्सर काय आहे, आत्ता त्याचं इतकं प्रमाण का वाढलंय, दुसरी गोष्ट, आणि ॲस्टर आधारमध्ये कशा प्रकारच्या ट्रीटमेंट दिल्या जातात, रोबोटिक सर्जरी सरांची त्याच्यामध्ये स्पेशालिटी, आणि कॅन्सरवर पण ते उपचार होऊ शकतात का, ते किती सुलभ झालंय, हा दुसरा मुद्दा, यावर आपण बोलणार आहे। एव्हरी 8th वुमन, प्रत्येक 8व्या महिलेला आयुष्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर होणार आहे। 30 सेंटीमीटर म्हणजे बघा की किती मोठं, म्हणजे जवळजवळ पोटाचा हा जवळजवळ पूर्ण भाग फाडावा लागतो। पण पेशंट मला पहिल्या दिवसापासून सेकंड केल्यानंतर मला रोबोटिक सर्जरीच करायची। एंडोरिस्ट नाव म्हणतोय, एंडोरिस्ट म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंटच्या टिपला माझं मनगट आहे। मी जे त्या रोबोटिक कन्सोल वरती मुवमेंट करतो, त्या मुवमेंट्स त्या ठिकाणी ट्रान्समिट होतात, 360 डिग्री मुवमेंट्स। ओके। आणि पेशंट तिसऱ्या दिवशी डिस्चार्जच्या परिस्थितीमध्ये होता। फक्त मी 82 वर्षाचे आजोबा म्हणून 2 ते 3 दिवस एक्स्ट्रा ठेवले त्यांना। तर जसं मी म्हणालो, पहिला माझा हाच मुद्दा आहे की हा कॅन्सर खूप जवळजवळ येतो असं वाटतंय मला। तुम्ही इतके वर्ष यावर काम करताय, तुमचं ऑब्झर्वेशन काय सांगते डॉक्टर? कॅन्सर हा अतिशय कॉमन डिसीज झालेला आहे आजकाल। म्हणजे तुम्ही बघाल की प्रत्येक ऑल्टरनेटिव्ह किंवा एव्हरी थर्ड फॅमिलीमध्ये, थर्ड घरामध्ये कुणाला ना कुणातरी कॅन्सर आहे, कोणाच्या तरी नातेवाईकाला कॅन्सर आहे। हा इतका कॉमन झाला आहे। ॲक्च्युली त्याची कारणं सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काय की आपली जी बदलती जीवनशैली, बदलत्या जीवनशैलीमुळे सगळ्यात म्हणजे श्रम कमी, बसून काम करणं वाढलंय, आणि त्याचबरोबर आपण जे अन्न खातो ते बरंच प्रोसेस्ड फूड, म्हणजे प्रक्रिया झालेले अन्न पदार्थ आपल्याला जे खायला मिळतात, तर त्याचं काही गॅरंटी नाही, तर त्याच्यामुळं कॅन्सरचं प्रमाण वाढतंय असं मला वाटतंय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की जसं वयोमान सुद्धा वाढलेलं आहे, तर वयोमान वाढल्यामुळे जशा शरीरातले पेशी असतात तर त्याच्यामधले सुद्धा बदल वाढतात। जितकं वयोमान जास्त होत जातं पेशींचे बदल, म्हणून हा कॅन्सर आधी पूर्वी डिसीज ऑफ एल्डरली म्हणायचे। करेक्ट। कारण खूप एक 50, 60, 65 नंतर होणार आजार असायचा। पण हे आधी सांगितलेली कारणं ही यंग पेशंटमध्ये जो कॅन्सर निर्माण व्हायला लागलाय किंवा दिसायला लागलाय, तर ती त्याची कारणं। आणि जसं वय वाढेल तसं पेशींमधले जनुकीय बदल जे होतात त्याच्यामुळे तो कॅन्सर जास्त प्रमाणात आपल्याला दिसतो। पण याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे कॅन्सरचं म्हणजे जास्त होत आहेत, म्हणजे ओव्हरीजचा होतोय की, आणि कुठला आतड्याचा होतोय की कुठला? तसं बघायला गेलं तर सगळेच कॅन्सर आजकाल रायझिंग ट्रेंडवरती आहेत। आणि भारत असा देश आहे की इतका पॉप्युलस देश आहे की त्याच्यामध्ये आपल्याला आजकाल म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की ब्रेस्ट कॅन्सर हा ॲक्च्युली पाश्चिमात्य कंट्रीजमधला हा जास्त कॉमन असणारा कॅन्सर। आणि भारतामध्ये जो दिसणारा तो गर्भाशयाच्या तोंडाचा, म्हणजे सर्वायकल कॅन्सर म्हणतो आपण तो। तर भारतामध्ये सुद्धा आता ब्रेस्ट कॅन्सरचं इतकं प्रमाण वाढलंय की आता तो सर्वायकल कॅन्सरला त्यानं टेक ओव्हर केलंय। आणि अमेरिकेमधलं जे किंवा पाश्चिमात्य देशामधलं जे स्टॅटिस्टिक्स सांगतं की एव्हरी 8th वुमन, प्रत्येक 8व्या महिलेला आयुष्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर होणार आहे, ते भारतामध्ये प्रमाण आता प्रत्येक 24 किंवा 28व्या महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होईल, इतकं प्रमाण कॉमन झालेलं आहे ते। हे वाढतं कशामुळे प्रमाण? पण जीवनशैली नाही। आता ब्रेस्ट कॅन्सरची कारणं वेगळी आहेत। इट इज हॉर्मोन डिपेंडंट कॅन्सर। हॉर्मोन डिपेंडंट जसं मी म्हणतो तसं वयाचा ह्यात फार, म्हणजे पूर्वी वय वाढेल तसं ब्रेस्ट कॅन्सर वाढायच्या, पण आता तसं राहिलं। आता फार कमी वयात सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर बघायला मिळतात। पूर्वी महिलांना 3, 4, 5, 6 मुलं व्हायची। इस्ट्रोजेनिक स्टिम्युलस जो म्हणतो आपण त्याला, इस्ट्रोजन एक्सपोजर जे आहे शरीरामध्ये, जे महिलेच्या हार्मोन असतो, तर ते इस्ट्रोजन एक्सपोजर जे आहे ते जास्त वाढतं। आता जी फॅशन आहे की एक मुलगा किंवा एक मुलगी, जे एक मूल थोडक्यात, किंवा 2 मुलं जास्तीत जास्त, किंवा मुलं नकोतच, नुसतं कंपॅनियनशिप, रिलेशनशिप, आणि उशिरा लग्न होणं,
35-40 नंतर किंवा त्याच्या आसपास पहिलं मुलं होणं, हे जे प्रमाण वाढले त्यामुळे मासिक पाळीची सुरुवात झालेली असते 9व्या 10व्या 11व्या वर्षी जी सुरुवात होती त्यापासून महिलेला बाळ होईपर्यंत जे महिन्याला मासिक पाळीमध्ये जे एस्ट्रोजेनिक एक्सपोजर झालेलं असतं त्याच्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे वाढलेलं आहे. या आता तुम्ही मला म्हणालात की जीवनशैली बदलते त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. पूर्वी ते वृद्धांकडे जास्त असायचं, आता ते अलीकडे पण आले. ते अलीकडं जनरली माणूस जेव्हा तरुण असतो तेव्हा त्याच्यामध्ये एक प्रतिकारशक्ती जास्त असते म्हणा, किंवा श्रम करायची ताकद जास्त असते, मेहनत करायची ताकद जास्त असते. तरी पण कॅन्सर अलीकडे का आलाय? म्हणजे फक्त प्रोसेस्ड फूड म्हणा किंवा बसून काम असं नाही. दुसरं कारण असं आहे की आजकाल जे अत्युच्च दर्जाचे तपासण्याचे निघालेले आहेत. बरोबर. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बघतो की रुटीन आता आपण आजकाल खूप जण, म्हणजे अवेअरनेस नाही असं पण म्हणता येणार नाही, आता बऱ्यापैकी अवेअरनेस झालेला आहे. खूप हॉस्पिटल्स यासाठी प्रयत्न सुद्धा करतात. आणि अवेअरनेस जो झालेला आहे तो करत असताना प्रत्येकाच्या मग तपासण्या होतात त्या मेडिकल चेकअपमध्ये. त्यामुळे इन्सिडेंटली डिटेक्टेड कॅन्सरचं पण प्रमाण वाढले, त्यामुळे इन्सिडन्स वाढलेला आहे. जसं CT स्कॅन आहे, पेट स्कॅन आहे, या सगळ्या ज्या तपासण्या आहेत त्या रुटीनली करायला लागलेल्या आहेत लोक. आणि त्याच्यामुळे सुद्धा कमी स्टेजमधले, अर्ली स्टेजमध्ये ज्या कॅन्सरचं अजून निदान किंवा लक्षणं मोठी झालेली नाही आहेत ते पण डिटेक्ट होतं. ते पण आजकाल टेक्निकली तो कॅन्सर असतो, पण अदरवाईज तो हातातला असतो, त्याला क्युअर करता येतं. करता येतं. ॲस्ट्रा आधारमध्ये तुम्ही इतके वर्ष काम करता डॉक्टर, तर ॲस्ट्रा आधारमध्ये कॅन्सर संबंधित कुठले कुठले उपचार होत आहेत? काय काय आपल्याकडे सुविधा आहेत? आता ॲस्ट्रा आधार हॉस्पिटलमध्ये आमची कॅन्सरची टीम आहे. त्याच्यामध्ये आम्ही कॅन्सर सर्जन्स म्हणजे सर्जिकल ऑन्कॉलॉजी डिपार्टमेंट, किमोथेरपीचे डॉक्टर्स म्हणजे मेडिकल ऑन्कॉलॉजी डिपार्टमेंट, हिमॅटो ऑन्कॉलॉजी म्हणजे ब्लड कॅन्सरचा विभाग, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, शिवाय कॅन्सरसाठी लागणारं रेडिएशन थेरपी, रेडिएशन विभाग, कॅन्सरसाठी लागणारी पॅथॉलॉजी, प्रिसिजन लॅबोरेटरी जी म्हणतो आपण त्याला, ती ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आणि त्याचबरोबर सपोर्टिव्ह म्हणून फिजिओथेरपिस्ट आहेत, ICU म्हणा ऑपरेशनच्या नंतर किंवा मेडिकल ऑन्कॉलॉजीच्या किमोथेरपी नंतर लागणाऱ्या त्या गोष्टी, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट. सायकोलॉजिस्ट खूप महत्वाचं, फार महत्वाचं आहे. काउन्सिलर्स, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट बरोबर फायनान्शियल काउन्सिलिंग, या सगळ्या गोष्टी पण फार महत्वाच्या असतात. सायकॅट्रिस्ट इन्व्हॉल्ड असतो, रेडिओलॉजिस्ट इन्व्हॉल्ड असतो. म्हणजे एखादी बायोप्सी करायची आहे फुफ्फुसाच्या आतमध्ये किंवा मेंदूच्या आतमध्ये किंवा अन्य कुठे जिथे नॉर्मली वरून जो आजार दिसत नाही पण आत आहे, अशा ठिकाणी पण जाऊन त्याची बायोप्सी जर करायची झाली तर त्यासाठी आपल्याला इंटरव्हेन्शनल कॅन्सरचा रेडिओलॉजिस्ट लागतो. तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या आपल्याकडे आता अंडर वन रूफ अवेलेबल. आता ही टीम किती लोकांची आहे तुमच्याकडे? आमची कॅन्सर टीम जवळजवळ 20 जणांची तरी आहे. म्हणजे 20 कन्सल्टंट्स, सुपर स्पेशलिस्ट 15 ते 20, आणि त्याच्यामध्ये मग असोसिएट्स, असिस्टंट्स आणि मग नर्सेस आणि या सगळ्या गोष्टी तर असतातच. रोबोटिक सर्जरी सगळीकडे आलेली आहे आता. म्हणजे आम्ही इथं आल्यावर डॉक्टरशी बोलतोच आहे, त्यामुळे एक लक्षात माझ्या येतं की रोबोटिकमुळे गोष्ट खूप सुलभ झाली आहे, ऑपरेट करणं सुलभ झालं, सोपं झालं. कॅन्सरमध्ये रोबोटिक आल्यामुळं काय सोपं झालंय? रोबोटिक सर्जरी हा जो प्रकार आहे तो इतका पण कॉमन नाही आहे. म्हणजे आता आमचं हे 3 टायर सिटी आहे आणि कोल्हापूरसारख्या ठिकाणी अशा प्रकारचं जी उच्च दर्जाची गोष्ट असणं हे फार मोठी गोष्ट आहे. कारण रोबोटिक सर्जरी जो प्रकार आहे त्याच्यामध्ये कॅन्सर शस्त्रक्रियांसाठी सुरू व्हायच्या आधी तो अशासाठी सुरुवात झाला की ज्या ठिकाणी किंवा ऑपरेशन करणाऱ्या ज्या भागामध्ये जिथं इझिली पोचता येत नव्हतं, इझिली पोचता येत जसं पेल्विक एरिया म्हणतात, म्हणजे निमुळता भाग जो शरीराचा खालचा असतो, तर त्या भागामध्ये जितकी स्पेस कमी तिथे मग कमतरता जाणवायला लागली, क्वालिटी ऑफ सर्जरी वाढाली, मग त्यामध्ये रोबोटिक सर्जरीचा उगम झाला. आणि मग त्यानंतर बऱ्याच सर्जरीमध्ये करायला लागले. पण त्यामध्ये कॅन्सरमध्ये इस्पेशली बघायला गेलं जास्त फायदा असणाऱ्या शस्त्रक्रियांमध्ये युरोलॉजी आणि गायनेकॉलॉजीची सुरुवात झाली. पण त्यानंतर प्रत्येक कॅन्सर जो दुर्बीणद्वारे, लॅप्रोस्कोपिकद्वारे ऑपरेशन करता येतो, तो प्रत्येक कॅन्सर आम्ही रोबोटिक सर्जरीद्वारे सुरुवात झाली त्याची करायला. आणि मग त्याचे अनेक फायदे दिसत गेले. म्हणजे लॅप्रोस्कोपी पेक्षा जास्त फायदे दिसत गेले. कशा प्रकारचे फायदे असतात? आता फायदे म्हणलं तर रोबोटिक सर्जरी जी आहे त्यासाठी तुम्हाला थोडंसं ओपन सर्जरी काय, त्यानंतर लॅप्रोस्कोपिक कशी आली आणि मग रोबोटिकचं त्याच्याशी रिलेशन, हे जरा सांगितलं तर आपल्याला सगळ्या लोकांना इझी पडेल.
तर त्याच्यामध्ये कसं आहे, कॅन्सरची शस्त्रक्रिया करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्यूमर काढणे. आणि ट्यूमर नुसतंच काढणे नाही, तर ट्यूमर हा त्याच्या बाजूनं एक विशिष्ट मार्जिन ठेवून काढणे हे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. आणि त्याच्यामुळे त्याचे जे ड्रेनिंग चॅनल्स असतात, जसे आम्ही त्याला लिम्फ नोड्स म्हणतो किंवा अवदानांच्या गाठी म्हणतात, तर ते त्याच्याबरोबर काढणं हे तितकंच फार महत्वाचं असतं. तरच तो कॅन्सर शरीरामधनं पूर्ण निघतो. आणि ते करत असताना ओपन शस्त्रक्रिया ज्या करतात, ओपन शस्त्रक्रियामध्ये समजा पोटामध्ये कॅन्सर आहे कुठे, तर 20 ते 30 सेंटीमीटरचं जवळजवळ ओपन आम्हाला करावं लागतं. म्हणजे लागतं. अजूनही काही शस्त्रक्रिया आम्ही ओपन करतो. 20 ते 30 सेंटीमीटर म्हणजे बघा की किती मोठं, म्हणजे जवळजवळ पोटाचा हा जवळजवळ पूर्ण भाग फाडावा लागतो, ओपन करावा लागतो. आणि त्यामध्ये मसल कट होतात आणि ज्या ठिकाणी पोचायचं आहे त्या ठिकाणी सुद्धा पोचताना ओपन शस्त्रक्रियेमध्ये आम्हाला जे विजन आहे ते काय तेवढंच मिळणार आहे जेवढं आपल्याला, त्यात काय मॅग्निफिकेशन झूम काय आमच्या चष्म्यात किंवा डोळ्यात नसतोय कोणाच्या. आणि त्याच्यामुळं जिथं समजा प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर आहे, गुदद्वाराचा कॅन्सर आहे, तर गुदद्वाराच्या कॅन्सरच्या साठी सुद्धा जिथे निमुळता भाग आहे तिथे आमचे इन्स्ट्रुमेंट सुद्धा व्यवस्थित पोचतात, पण त्याचा जो हाताळणी किंवा इन्स्ट्रुमेंटेशन म्हणतो आम्ही त्याला, मुवमेंट्स जे आहेत, तर ते त्या भागामध्ये त्या इन्स्ट्रुमेंटला मर्यादा येतात. आणि त्यामुळे मग लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया सुरू झाल्या. कारण काय, ओपन सर्जरीमध्ये वेदना जास्त, रक्तस्राव जास्त, जो भाग वाचवायचा तो भाग वाचवताना आपल्याला जवळपास नाही दिसला व्यवस्थित ओपन शस्त्रक्रियेमध्ये, तर तो भाग वाचणार नाही, मग त्याचे साईड इफेक्ट जास्त. या सगळ्या गोष्टीमध्ये लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया 1990-95च्या आसपास या लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया रुटीनली सुरू झाल्या. पण त्याच्यामध्ये कॅन्सरसाठी म्हणून शस्त्रक्रिया या सुरू झाल्या त्या 2001-2005च्या दरम्यान लॅप्रोस्कोपिक कॅन्सर शस्त्रक्रिया ऑल ओव्हर सुरू झाल्या. आणि त्या करत असताना फायदे मिळायला लागले. म्हणजे कमी चिरांमध्ये छोट्या भागामध्ये पोचता येतं, म्हणजे निमुळत्या भागामध्ये पोचता येतं. अवघड जागेला पोचून तितकीच सक्षम शस्त्रक्रिया आपल्याला करता येते. आणि ते करत असताना 2 महत्वाच्या गोष्टी आल्या की झूम करून, म्हणजे मॅग्निफाईड इमेजमध्ये आपल्याला बघून काम करता आलं. करेक्ट. पण मग नंतर त्याचे 2-3 गैरफायदे पण दिसायला लागले. की ती 2D व्हिजन असते. त्याचं डेप्थ परसेप्शन, किती खोलवर जाऊन ऑपरेशन करायचं आहे, या सगळ्या गोष्टींचं मध्ये सुद्धा मर्यादा यायला लागल्या. आणि समजा ऑपरेशन करताना त्या दुसरा भाग म्हणजे कॅमेरा कोणीतरी असिस्टंटने दाखवावा लागतो लॅप्रोस्कोपी करताना, त्याच्यावरती अवलंबून. मग तो ट्रेंड असेल तर ठीक, मग एखादा ट्रेंड नाही, त्या दिवशी नाही आहे, तर तो मग परत सर्जनला प्रॉब्लेम सुरू व्हायला लागले. कारण ती टॅक्सिंग सर्जरी असते. कॅन्सर सर्जरी फार प्रोलॉंग चालणारी शस्त्रक्रिया असते. हातामध्ये जर एखादी थरथर असेल किंवा काय असेल तर ती त्या इन्स्ट्रुमेंटवरती ट्रान्समिट व्हायला लागली. आणि मग त्याचं ह्या सगळ्या दोन्हीच्या मर्यादा ज्या आहेत त्या ओलांडल्या रोबोटिक सर्जरी. तर रोबोटिक सर्जरीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे 3D व्हिजन दिसते. ऑपरेशन करत असणारा भाग हा 3D मध्ये दिसत असल्यामुळे आम्ही ऑपरेशन करताना एका रोबोटिक कन्सोलवरती बसतो. सर्जन, आम्ही पेशंटच्या जवळ नसतो. आणि पेशंट झोपलेला असतो, अॅनेस्थेशिया दिलेला असतो. आम्हाला सर्जन कन्सोल म्हणून एक वेगळा असतो जो कोपऱ्यामध्ये असतो. पेशंटच्या साईडला भूलतज्ञ भुलीच्या साईडला असतात आणि 2 असिस्टंट असतात जे इन्स्ट्रुमेंटेशन आणि मला एखादी गोष्ट आत सक्शन करायचं आहे किंवा एखादी इन्स्ट्रुमेंट आत लावायचं आहे, क्लिप लावायची आहे, तर या गोष्टीसाठी असिस्टंट मात्र असतोच. 3D व्हिजनमुळे आम्हाला अचूक आणि एक्झॅक्ट पोझिशनला जायला लागलं. 10x मॅग्निफिकेशन, 10 टाइम्स झूम इन करून आम्ही ऑपरेट करू शकतो. आणि त्याच्याच बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही एंडोरिस्ट नाव म्हणतोय. एंडोरिस्ट म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंटच्या टिपला माझं मनगट आहे. मी जे त्या रोबोटिक कन्सोलवरती मुवमेंट करतो त्या मुवमेंट्स त्या ठिकाणी ट्रान्समिट होतात. 360 डिग्री मुवमेंट्स. पण ओपन किंवा लॅप्रोस्कोपिक मध्ये मी एवढी मुवमेंट करू शकतो. आता त्या रोबोटिक टिपला इन्स्ट्रुमेंट आहे, मला असं कापता येतं, असं जाऊन कापता येतं, असं जाऊन कापता येतं. अशा पद्धतीचे ते इन्स्ट्रुमेंट आल्यामुळं किती सोपं झालं. म्हणजे त्या ऍक्च्युली फार टेक्निकली स्किलफुल गोष्टी असतात ह्या, पण त्या कधी कधी पॉसिबल होत नव्हत्या ह्या रोबोटिक सर्जरीमुळे. आता या रोबोटिक सर्जरी कुठल्या सर्जरीत सोप्या झाल्यात, कुठल्या कॅन्सरवरती आता उपयुक्त ठरलेले आहेत? विशेषतः ह्याच्यामध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर, मूत्राशयाचा कॅन्सर, मूत्रपिंडाचा कॅन्सर, रेक्टम कॅन्सर म्हणजे आतड्याचा कॅन्सर म्हणतो आपण त्या,
आणि त्याचबरोबर अन्ननलिकेचे कॅन्सर सुद्धा त्याच्यासाठी, फुफ्फुसाचे कॅन्सर, ह्याच्यामध्ये फार मोठे फरक आणि फायदे दिसायला लागलेले आहेत. हो. याचा रेट काय असतो, म्हणजे सक्सेस रेट काय असतो साधारण? सक्सेस रेट हा जवळजवळ म्हणजे सुरुवातीला थोडासा लर्निंग कर्व आहे, बरं, कारण ट्रेनिंग सुद्धा आम्हाला त्याचं घ्यावं लागतं आणि तो आम्ही रुटीनली दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपी कॅन्सर शस्त्रक्रिया भरपूर आम्ही केलेल्या आहेत. बरं. आणि त्याच्यामुळे रोबोटिक सर्जरी ही जी आहे, आम्ही ॲक्च्युली असं म्हणतात की काही सर्जन्स फेमस सर्जन आहेत की जे लॅप्रोस्कोपिक सर्जरी न करता डायरेक्ट रोबोटिकवरती गेले. म्हणजे कारण आम्ही जे ओपन सर्जरीमध्ये मुवमेंट्स करणार आहे किंवा आम्हाला एक्सपेक्टेड आहेत त्याच मुवमेंट आम्ही कन्सोलवर बसून करणार आहे, त्यामुळे ओपन टू रोबोटिक ट्रान्झिशन पण खूप जणांचं झालेलं आहे. बरं. तुमच्याकडे खूप साऱ्या केसेस येत असतील, वेगळ्या वयोगटातल्या येत असतील, वेगवेगळ्या कॅन्सर्स घेऊन येत असतील लोक. अशा काही मला केसेस सांगा ना की वेगळ्या वयोगटातल्या की तुमच्याकडे आल्या आणि तुम्ही त्याला कसं ट्रीट केलं? ओके. आता तसं वयोगटातल्या माझ्या प्रत्येक वयोगटातले काही एक्झाम्पल्स आहेत. चांगला झाला हा प्रश्न विचारला तुम्ही, कारण मागच्या 3 आठवड्यापूर्वी आम्ही एक ऑपरेशन केलं, याच्यामध्ये 82 वर्षाचे आजोबा, फिट, हेलन हार्टी, पण 1 महिन्यापासून पोटात दुखतंय म्हणून घरी आजोबा जवळपासच्या डॉक्टरांना आणि मग काही ठिकाणी जाऊन तपासण्या करून आले. पण सगळ्या तपासण्यांमध्ये असं आढळलं की त्यांच्या उजव्या साईडच्या मोठ्या आतड्यामध्ये एक गाठ आहे, ती गाठ आतल्यात फुटली आणि फुटून त्यातनं परफोरेशन म्हणतो आम्ही त्याला, परफोरेशन होऊन त्याच्या बाजूनं परत त्याचा एक मास तयार झाला. लकीली सील झाला ते परफोरेशन. बऱ्याच वेळेला काय होतं की तो सील परफोरेशन होत नाही, म्हणजे ते बंद होत नाही परफोरेशन, आणि मग संडास पोटामध्ये पसरते आणि मग पेरिटोनायटिस आणि पेशंटला बऱ्याच वेळेला ते शरीरामध्ये इन्फेक्शन पसरून मृत्यूच येण्याची शक्यता असते. पण याच्यामध्ये जो एक पेशंट आम्ही ऑपरेट केला, तर त्या पेशंटनी सुद्धा आमच्याकडे सगळं हे वाचलं होतं की रोबोटिक सर्जरी आले आणि या सगळ्या गोष्टी. तर ॲक्च्युली एवढ्या मोठ्या म्हणजे 10 ते 12 सेंटीमीटरची गाठ होती, टेक्निकली चॅलेंजिंग गाठ होती, कारण तो मास परफोरेट होऊन आला होता. त्यामुळे मी थोडासा हेजिटंट होतो की ह्याला रोबोटिक सर्जरीपेक्षा ओपन करावी का लॅप्रोस्कोपी करावी, त्याचा फायदा मी त्यांना देऊ शकेल का नाही. पण पेशंट मला पहिल्या दिवसापासून शेक हँड केल्यानंतर मला रोबोटिक सर्जरीच करायची, आणि मग त्यासाठी आम्ही आमचं सगळं प्लॅनिंग केलं आणि त्यामध्ये पेशंटला 82 इयर्स फिटनेस सगळा घेतला. 6-6.5 तास सर्जरी चालली ती. पण त्याच्यामध्ये नंतर तुम्ही बघाल त्याचे फायदे काय, की आम्ही सगळी सर्जरी ती रोबोटिक द्वारे करू शकलो. इतर वेळेला 30 ते 32 सेंटीमीटरचा स्कार जो आम्ही देणार होतो, ओपन करणार होतो, तो स्कार मी फक्त 6 सेंटीमीटरमध्ये ओपन केला, ते पण 6 ते 7 सेंटीमीटर, ते पण फक्त आतली गाठ काढण्यासाठी. आतमध्ये ऑपरेशन सगळं रोबोटिकद्वारे केलं आणि पेशंट 3ऱ्या दिवशी डिस्चार्जच्या परिस्थितीमध्ये होता. फक्त मी 82 वर्षाचे आजोबा म्हणून 2 ते 3 दिवस एक्स्ट्रा ठेवले त्यांना, अशा पद्धतीचे. म्हणून त्याचे जे फायदे जे आहेत ते अर्ली रिटर्न टू नॉर्मल ॲक्टिव्हिटी, वेदना कमी, अधिक प्रिसिजन असल्यामुळे आत हालचाली. आता कसं ओपन सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपी करताना मोठं फाडलेलं असतं ओपन सर्जरीला, लॅप्रोस्कोपीमध्ये त्याचे पोर्ट जे असतात ते असे मूव्ह करत असतात आणि प्रत्येक वेळेला पोटाच्या त्या मसलला ट्रॉमा करत असतात, म्हणून दुखणं जास्त. याच्यामध्ये रोबोटिक सर्जरीमध्ये फक्त मुवमेंट टिपल असते आतल्या आतमध्ये, जे आपण लागत नाही, कट असतो, पण कट मध्ये जे इन्स्ट्रुमेंट आम्ही त्या कटच्या एका पोर्ट मधून आत टाकतो, तो पोर्ट जास्त हलत नाही त्या पोटावरती किंवा छातीवरती जिथे असेल तिथं. त्याच्या आतलेच इन्स्ट्रुमेंट फक्त ते 360 हलतात आणि ते 360 हलतात. अच्छा. आणि कॅमेरा एस्पेशली सर्जनच्या हातात असतो, त्यामुळे मला या ठिकाणी जाऊन कट करायचा आहे किंवा ऑपरेट करायचं आहे तर अगदी मी त्याच्या जवळ जाऊन कॅमेरा ठेवतो आणि माझे इन्स्ट्रुमेंट हालचाल करतो. बरं. तुम्ही आता वयाचा फार महत्वाचा मुद्दा सांगितला की 82 इयर्स ओल्ड ते काका होते. पण मग रोबोटिक सर्जरीला एज फॅक्टर करतो का, म्हणजे किंवा तुमची कॅपॅसिटी, ताकद असायला लागते का, तुम्ही कसे असायला लागतात ते करायला? नाही, रोबोटिक सर्जरी ही ॲक्च्युली टेक्निकली चॅलेंजिंग सर्जरी आहे. कारण सगळ्यात एक फक्त ड्रॉबॅक त्याचा असा असतो की त्याच्यामध्ये पेशंटच्या जवळ तुम्ही नसता आणि इमर्जन्सी काय झालं तर लगेच तुमचा असिस्टंट तिथे इतक्या क्षमतेनं काम करेलच असं नाही. त्यामुळं रोबोटिक सर्जरी करत असताना अतिशय काळजीपूर्वक ती करावी लागते, त्यामुळे त्याला वेळ लागतो. पण फिटनेस जो असतो, फिटनेस त्यामुळे सांगतो तेच तिथेच येतोय मी. फिटनेस जो आहे तो फिटनेसला
आजोबा असतील किंवा म्हणजे वय जास्त असेल तर त्याला हृदय तितकंच क्षमतेनं काम करायला असायला पाहिजे, फुफ्फुस तितक्या क्षमतेनं काम, आणि अॅनेस्थेशियासाठी बुलेसाठी ते पेशंट फिट लागतात. यंग पेशंट्समध्ये फारशा अडचणी येत नाहीत, पण 60-70 वर्षांनंतर, आणि स्पेशली कॅन्सर जसं आपण म्हणला डिसीज ऑफ एल्डरली असतो बऱ्याच वेळेला, त्यामुळं जसं वय वाढेल तसं बाकीचे गोष्टी पण आलेल्या असतात, शुगर आलेले असते, बीपी आलेला असते, हार्टचा प्रॉब्लेम आलेला असतोय. तर त्यासाठी स्किलफुल भूलतज्ञ असणं महत्वाचं आहे, आणि भूलतज्ञांनी व्यवस्थित केस हाताळली तर आम्हाला ऑपरेशन 50 वर्षाला तेच करायचं आहे आणि 80 वर्षाला तेच करायचं आहे. मेन भुलीच्या डॉक्टरांनी व्यवस्थित पेशंट मॅनेज, म्हणून त्यांचं इम्पॉर्टंट हा जरी पडद्यामागचा असला तरी सुद्धा फार महत्वाचा आहे. एखादी महिलेची केस सांगू शकाल का अशी? असंच एक महिला ऍक्च्युली माझ्याकडे, ती पण 70च्या आसपासचीच होती, आणि त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर असण्याची भीती होती, कारण त्यांना रक्तस्राव सुरू झाला होता. काही तपासण्यांमध्ये कॅन्सरची शक्यता जाणवलेली पण कन्फर्म होत नव्हतं, म्हणून आम्ही त्यांना रोबोटिक सर्जरीचा जो ऑप्शन दिला होता. तर त्या महिलेनं सुद्धा, तिला सुद्धा हार्टचा प्रॉब्लेम होता, पण तरी पण रोबोटिक सर्जरीला त्या फिट होत्या, तसं हार्ट अदरवाईज फिट होतं. तर 70 वर्षाच्या महिला गर्भाशयाच्या कॅन्सरला आजकाल रोबोटिक सर्जरी ही ॲक्च्युली स्टँडर्ड ऑफ केअर आहे. म्हणजे रोबोटिक सर्जरी असेल तर तुम्ही रोबोटिक सर्जरीच करावी असं त्याचा नियम आहेत गाईडलाईन्समध्ये. आणि किंवा लॅप्रोस्कोपिक, कारण त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते अजून जास्त चांगले दिसले आहेत ओपन सर्जरीपेक्षा. तर या महिलेला सुद्धा रोबोटिक सर्जरीद्वारे पिशवी गर्भाशयाची काढण्याचं उपचार करण्यात आले, आणि ती तर अक्षरशः तुम्हाला पटणार नाही, मी दुसऱ्या म्हणजे आज ऑपरेशन आणि परवाच्या दिवशी डिस्चार्ज केली तिला. म्हणजे इतक्या फास्ट करून 7व्या दिवशी घरगुती पार्टीमध्ये किंवा घरगुती कार्यक्रमामध्ये जाऊन तिने आम्हाला फोटो पाठवले, बघा की आम्ही 7व्या दिवशी आमच्या नियमित कामाला लागलेलो आहोत. वा. एखादी तरुण केस सांगू शकाल का, एखादी मुलाची किंवा मुलीची? आजच मी तिला डिस्चार्ज केली ॲक्च्युली. तर ती 16 वर्षाची मुलगी, कॅन्सर नव्हता, दुसऱ्या गोष्टीसाठी, पण मी फुफ्फुसाचे कॅन्सरचे ऑपरेशन्स रुटीनली करतो म्हणून ते माझ्याकडे रेफर झाले होते. पण त्या मुलीचा फुफ्फुसाचा एक डाव्या बाजूचा खालचा लोब भाग हा इन्फेक्शनमुळे खराब झाला होता. तर त्या मुलीला सुद्धा आम्ही गेल्या 9 दिवसापूर्वी ऑपरेशन केलं, आणि 2 महिन्यापासून इन्फेक्टेड पार्ट असल्यामुळे तो आम्हाला काढणं गरजेचंच होतं. तो काय सुधारण्याची शक्यता नव्हती. तर तिला सुद्धा आम्ही रोबोटिक सर्जरी, म्हणजे फुफ्फुसामध्ये आजकाल फुफ्फुसासाठी म्हणून रोबोटिक शस्त्रक्रिया ही खूप कमी ठिकाणी होते. कदाचित भारतातलीच कदाचित आमची 10वी 15वीच केस असेल असं म्हणायला हरकत नाही. आम्ही आज असती डिस्चार्ज झाल्यामुळे अजून काय फार त्याचा गवगवा नाही केलेला, पण ती आज घरी गेली. आणि त्या रोबोटिक सर्जरीमुळे इम्पॉर्टंट गोष्टी काय झाल्या की पेशंटला ज्या फुफ्फुसाचा भाग हा प्रॉपर वाचवणे, त्याच्या नॉर्मल फुफ्फुसाच्या भागाला इजा न होता जो गरज आहे तोच भाग काढणे, आणि छातीमध्ये मोठा कट न घेता, किती महत्वाचं आहे हे सगळ्यात महत्वाचं. आणि मला खूप बरं वाटतं की यातनं जीवदानच आहे ना एक प्रकारचं. तुम्ही नुकसान खूप कमी करता. आयुष्याचं मोल काय ते काय मोजता येत नाही, पण डॉक्टर लोकांना भीती असते की रोबोटिक करायला हरकत नाही, पण खर्च किती असतो, मग ओपन हार्टला किती खर्च असतो, लॅप्रोस्कोपी केलेली बरी का रोबोटिक करायला बरी, तर खर्चाचं कसं प्रमाण असतं याचं? आजकाल बऱ्याचशा इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत त्या रोबोटिक सर्जरीला सुद्धा अप्रूव्ह करतात, पण ज्यांच्याकडे इन्शुरन्स नाही, मेडिकल इन्शुरन्स नाही आहे, अशा लोकांसाठी आम्ही अंदाजे 40 ते 60 हजार रुपये प्रत्येक पेशंटला, रोबोटिक सर्जरीद्वारे शस्त्रक्रिया केलेल्या पेशंटला जास्त खर्च येतो. फार नाहीये 40 ते 60. म्हणजे आता तुम्ही विचार करा की एखाद्या रोबोटिक सर्जरी आता कोल्हापूरमध्ये आहे, आम्ही करतो, शहरी निमशहरी भाग किंवा विलेज एरिया, रुरल पॉप्युलेशनमध्ये, खेडेगावातले मंडळी, या शस्त्रक्रियेसाठी पूर्वी कुठे जायचंय, पुणे, मुंबई, अगदी बेंगलोर, आणि त्या वेळेला मेट्रो सिटीमध्ये जात असताना पेशंटचा स्वतःचा खर्च, जायचा याचा खर्च, राहायचा खर्च, नातेवाईकांचा खर्च, आणि तिथे गेल्यानंतर त्या शस्त्रक्रिया जो आम्ही आता 60 हजार फक्त एक्स्ट्रा घेतोय, कारण ते रोबोटिक सर्जरीचा खर्च आहे तेवढा वापरण्याचा, तो खर्च तिथे 2 लाख रुपये होणार आहे, 8 दिवस 10 दिवस, त्यात 1 किंवा 2च नातेवाईक बरं. पण इथं कसं आहे, ऍक्सेसिबल झाले आता, बरोबर, आणि कुटुंब जवळ, आणि त्यामुळे मानसिक मनोबल जे असतं ते सगळं वाढतं पेशंटचं, आणि आपल्या घराजवळच इथे शस्त्रक्रिया होत असते आणि सगळ्या अवेलेबल उपचार आहेत, तर त्याचा ते फार मोठे फायदे आहेत. महत्वाचे मुद्दे सांगितले तुम्ही. पण मला कॅन्सर
जर झालेला मला आहे, मला एक कळणार कसं? असं काही याची काही इंडिकेशन्स असतात का शरीराला, की काय झाल्यावर लगेच गेलं पाहिजे डॉक्टरकडं, असं काही सांगू शकाल? नाही, आता कॅन्सर म्हणजे काय, कोणतंही व्रण म्हणजे गाठ किंवा जखम, कोणताही स्त्राव, रक्तस्त्राव असेल किंवा योनिमार्गातनं होणारा पांढरा स्त्राव असेल, हं. कोणतीही गोष्ट, कोणतीही गाठ ही 2 ते 3 आठवड्यापेक्षा जास्त राहते आणि हळूहळू त्याच्यामध्ये वाढ होते, कमी होत नाहीये. हं. आणि शक्यतो 30, 40, 50 नंतरच्या ह्या वयोगटातल्या लोकांनी तोंडामध्ये एखादी जखम असेल ती बरी होत नाहीये, वाढत चालली आहे. हो. तर हे शक्यतो करून कॅन्सर असू शकतं. शकतात. आणि त्यामुळं एखादी गोष्ट 1 महिन्याभरात जास्तीत जास्त बरी होत नाहीये, नाहीये. तर ती दाखवलेलीच बरी. किती महत्वाचं आहे. हो. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न, की मी कॅन्सर कुठल्या कॅन्सरच्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे? खूप कॅन्सर सेंटर्स असतात, बरोबर. खूप ठिकाणी तंत्रज्ञान असतं, खूप हॉस्पिटल असतात. पण मग योग्य डॉक्टरची निवड कशी करायची ते सांगू शकाल का तुम्ही? बेसिकली कॅन्सरचे उपचार करत असताना ज्या ठिकाणी कॅन्सरच्या गाईडलाईन्स फॉलो केल्या जातात, बरं. जसं की एखादी कॅन्सर सेंटर्स आहेत, त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला सर्जन असतो, किमोचा डॉक्टर असतो म्हणजे मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आणि रेडिएशन ऑन्कॉलॉजी, स्पेशली हे तिघंजण ज्या ठिकाणी असतात त्या बरं. ठिकाणी हे गाईडलाईन्स प्रमाणे उपचार होत असतात. बरं. इतर प्रायव्हेट प्रॅक्टिशनर सुद्धा चांगले उपचार करत असतात. पण एखादा कॅन्सर किंवा हे असेल तर जनरल सर्जन हे बऱ्याच वेळेला डायग्नोज करू शकतात. MBBS जनरल प्रॅक्टिशनर्सनं सुद्धा आम्ही आजकाल बऱ्याच जणांना ट्रेनिंग देत असतो, की त्याच्यामध्ये काय झालं की काय ओळखावं. ओके. पण हाय इंडेक्स ऑफ सस्पिशन ठेवायचं, की एखादा कॅन्सर असू शकतो. हं. रिपोर्टमध्ये किंवा तपासणीमध्ये निगेटिव्ह आला तर पेशंटसाठी चांगलंच आहे, पण पॉझिटिव्ह आला तर तो लवकर निदान बरोबर. होणार आहे आणि तो बरं व्हायची शक्यता ही फार बरोबर. मोठी वाढणार आहे. त्यामुळं जिथे टीम आहे त्या ठिकाणी उपचारासाठी गेलेलं किंवा कधीही बरं. निदानासाठी गेलेलं कधी पण चांगलं. वा. डॉक्टर, मला तुमच्याशी बोलून अनेक चांगली माहिती मिळाली. आणि अल्टिमेटली हे फार महत्त्वाचं आहे, की कोल्हापूरसारख्या ठिकाणी आणि ॲस्टर आधारसारख्या ज्यानं विश्वास संपादन केला लोकांचा अनेक वर्षामुळे, तर त्यामध्ये रोबोटिक सर्जरी येणं कॅन्सरची हे चांगलं लक्षण मानलं पाहिजे. तुम्ही विचार करा. आणि जसं डॉक्टर म्हणाले तसं कुठलीही गाठ, कुठलाही स्त्राव जर 1 महिन्यापेक्षा जास्त काळ राहत असेल आणि तो वाढत असेल तर तातडीनं डॉक्टरांची मदत घ्या, त्यांना विचारा. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर, तुम्ही माहिती दिलीत. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. मी सोशल मीडियावर आहे. याच्याशी संबंधित काही प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही मला कमेंटमध्ये टाकू शकता. मी डॉक्टरला विचारू शकतो. हा एपिसोड कसा वाटला मला नक्की सांगा. थांबतो. काळजी घ्या. थँक्यू डॉक्टर. थँक्यू.